नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उमेश मिसाळ ब्लॉग या चॅनलमध्ये। आज आपण पुणे शहरातील दक्षिण भागामधील ऐतिहासिक अशा गावामध्ये आहोत। या गावाचा शिवकालीन इतिहास आहे। कात्रजचा घाट तुम्हाला माहितीच असेल। अशा आपण या कात्रज गावात आहोत। कात्रज गावातील चौकामध्ये उभे आहोत। तुम्ही मागे ब्रिजचं काम चालू आहे हे बघतच आहात। आपण जर कात्रज शहरात आहोत तर तुम्हाला कात्रजपासून 2.5 किलोमीटर उजवीकडे गेला तर इस्कॉन मंदिर बघायला मिळेल आणि कात्रजपासून पश्चिमेकडे जर तुम्ही गेलात तर नवले ब्रिजपासून तुम्हाला स्वामीनारायण मंदिर बघायला मिळेल आणि कात्रजमध्ये खुद्द तुम्हाला आगम मंदिर बघायला मिळेल। तर तुम्ही जर कात्रजमध्ये असाल तर तुम्हाला हे जवळचे 3 ठिकाणं सकाळच्या वेळात तुम्ही प्लॅन करून बघू शकता। मित्रांनो, आज आपण हे आपल्या व्लॉगमध्ये हे 3 मंदिरे कव्हर करणार आहोत। पुणे शहराच्या दक्षिणेकडील कात्रज या गावास खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका महापराक्रमामुळे आणि गनिमी काव्यामुळे या गावास नवीन ओळख मिळाली। छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालामध्ये छापा टाकून शाहिस्तेखानाची बोटे कापली आणि त्याच्या सैन्यास कात्रजचा घाट दाखवला। या गावात शिवकालीन इतिहासाबरोबरच पेशवेकालीन इतिहास देखील आहे। पेशव्यांनी कात्रजच्या तलावातून शनिवार वाड्याला आणि पेठांमधील वस्त्यांमध्ये खापराच्या नळाद्वारे पाणी पुरवठा केला होता, त्यामुळे याला पेशवेकालीन इतिहास देखील आहे। अशा या कात्रज गावातील टेकडीवर 20व्या शतकाच्या पूर्वार्धात आगम मंदिर बांधले। या मंदिराला जैन मंदिर म्हणून देखील ओळखले जाते। आज आपण याच मंदिराला भेट देणार आहोत। मित्रांनो, आता आपण संतोषनगरवरून आगम मंदिराकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि आता आपल्याला मध्ये रस्त्यामध्ये शनी मारुती मंदिर लागते। हा महत्त्वाचा स्पॉट आहे। इथून आपल्याला वर आगम मंदिरासाठी जाण्यासाठी रस्ता आहे। समोरचा रस्ता हा दत्तनगरकडे जातो आणि हा जो रस्ता आहे वर तो आगम मंदिराकडे जातो। चला तर मित्रांनो, आगम मंदिराकडे आपण निघूयात। मित्रांनो, आपण आता कात्रज येथील एका टेकडीवर असून हे मंदिर एका टेकडीवर स्थित आहे। या मंदिराला आगम मंदिर देखील म्हणतात आणि जैन मंदिर देखील म्हणतात। सो मित्रांनो, आपण हे मंदिर आतमधून संपूर्णपणे बघणार आहोत, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। चला तर मित्रांनो, आपण मंदिराजवळ येऊन पोहोचलेलो आहोत। मंदिराचा प्रवेशद्वार आहे हे आणि आतमध्ये आपल्याला शूटिंग करायला खरं तर अलाउड नाही आहे, पण तरीसुद्धा आपण बघूयात आपल्याला आतमध्ये काही फोटोच्या स्वरूपात दाखवता येईल का तुम्हाला। सो गाईज, आपण आता मंदिरात प्रवेश करत आहोत। चला तर। नाव लिहायला लागेल। या मंदिराची वेळ सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत असून या मंदिरामध्ये जैन धर्मातील लोकांसाठी 80 रूम्स भक्तनिवास म्हणून दिलेल्या आहेत। सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण हे टोकन घेऊन मिळून जाते।
या ठिकाणावरून पुणे शहर आपल्याला दिसत आहे. समोरचा भाग हा कात्रज-कोंढवा रोडचा आहे. मित्रांनो, चला तर आपण आता मंदिरात प्रवेश करू. जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थंकर आहेत. त्यापैकी पहिले ऋषभदेव आणि शेवटचे महावीर स्वामी आहेत. यापैकी श्री शंकेश्वर पार्श्वनाथ महाराज हे 23वे तीर्थंकर आहेत. ही मूर्ती पंचधातूची असून याला सोन्याचा मुलामा दिलेला आहे. ही मूर्ती पद्मासनात बसलेली असून या मंदिरामध्ये आपल्याला खूप शांतता प्राप्त होते. या ठिकाणी 24 तीर्थंकरांच्या मूर्त्या आहेत. बाहेरील मंदिरांच्या सर्व भिंतींवर पाली आणि प्राकृत भाषांमध्ये काही जैन लिपी लिहिलेल्या आहेत. या लिपी ताम्रपटांवर लिहिलेल्या दिसून येतात. या जैन मंदिरात 24 तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. भगवान महावीर, भगवान पार्श्वनाथ आणि देवी पद्मावती यांच्या मूर्ती आहेत. मुख्य मंदिर 4 लहान जैन देवतांनी वेढलेले आहे. श्री पावापुरी जलमंदिर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर व धार्मिक उपदेशक श्री महावीर स्वामी यांना समर्पित आहे. इसवी सन पूर्व 527 मध्ये बिहार राज्यातील पावापुरी येथे श्री महावीर यांचा मृत्यू झाला होता, म्हणजेच निर्वाण झाले होते. हे मंदिर बिहार राज्यातील पावापुरी येथील जलमंदिराची प्रतिकृती म्हणून ओळखले जाते. योगीराजाचार्य सम्राट श्री विजय शांती सुरक्ष कर्मसा. आरती आता हां.
मित्रांनो, आपण आता जैन मंदिरामध्ये गेलो होतो. तिथे आपल्याला भगवान पार्श्वनाथ तसेच भगवान महावीर आणि 24 तीर्थंकरांच्या मूर्ती पाहायला मिळतात. आतमध्ये शूटिंग करण्यास अलाउड नाही आहे, सो आपण बाहेर येऊन मंदिराबद्दल माहिती देत आहोत. हे कात्रज येथील एका टेकडीवर बसलेलं सुंदर असं छान मंदिर आहे. इथून आपल्याला पुणे शहराचा सुंदर असा नजारा बघायला मिळतो. तर आवर्जून या मंदिरात एकदा तरी यायलाच पाहिजे. धन्यवाद मित्रांनो, आपण आता बायपास रोडला उभे असून आपण नवले ब्रिजकडे जाताना डाव्या हाताला जो रस्ता जातो तो स्वामीनारायण मंदिराकडे जातो आणि आपण आता स्वामीनारायण मंदिराला भेट द्यायला निघालो आहोत. चला तर मित्रांनो, स्वामीनारायण मंदिराला भेट देऊयात. आपण आता नवले ब्रिजला आलेलो आहोत आणि आपल्याला डाव्या साईडला वळायचे आहे. या ठिकाणी आपण डाव्या हाताला वळत आहोत. छान असं इथं शिल्प साकारलेलं आहे, परंतु त्याचं अजून उद्घाटन झालेलं नाही आहे. थोड्याच दिवसात त्याचं उद्घाटन होणार आहे. BAPS श्री स्वामीनारायण मंदिर हे नरे येथील मुंबई बँगलोर नॅशनल हायवे नंबर 4 नरे आंबेगाव रोड नरे पुणे 46 या ठिकाणी स्थित आहे. BAPSचे हेड ऑफिस गुजरात येथील अहमदाबादमध्ये स्थित आहे. BAPS या संस्थेने जगभरामध्ये 1300च्या वर मंदिरे बांधलेली आहेत. त्यापैकी 44 मंदिरे हे शिखरबंद स्वरूपातील आहेत. तसेच हे श्री स्वामीनारायण मंदिर शिखरबंद असून तुम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून हे मंदिर पाहत आहात. मंदिराची वेळ ही सकाळी 7 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 8:30 अशी आहे. या मंदिराचे उद्घाटन फेब्रुवारी 2017 केवळ 24 महिन्यांच्या बांधकाम कालावधीनंतर करण्यात आले. हे मंदिर सुमारे 184.6 फूट लांब, 181.6 फूट रुंद आहे आणि 74.6 फूट उंच आहे. मंदिर हे एका टेकडीच्या पायथ्याला मोकळ्या पटांगणात बांधलेले आहे.
मित्रांनो, कात्रजपासून आपण पश्चिम बाजूला बायपास हायवेने नवले ब्रिजपर्यंत आलो की डाव्या बाजूला आपल्याला स्वामीनारायण मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. सर्व्हिस रोडने आपल्याला यायला लागते. सर्व्हिस रोडने आपण इथं आल्यावर आपल्याला या ठिकाणी पार्किंग आहे. कात्रज ते स्वामीनारायण मंदिर हे जवळजवळ अंतर 7 किलोमीटरचं आहे आणि इझिली तुम्ही टू व्हीलर किंवा तुमच्या स्वतःच्या कारने किंवा बसने सुद्धा इथं येऊ शकता. सो मित्रांनो, आपण आता मंदिरात आलेलो आहोत आणि मंदिर परिसर तर इतका स्वच्छ आणि सुंदर आहे. तुम्ही या ठिकाणावरून मंदिराचे दर्शन घेतले तर आपल्याला कळून येते की मंदिराची जी रचना आहे आणि त्याच्यावरची कलाकुसर आहे अतिशय सुंदर आणि नाजूक. आपल्याला इथं मंदिराची कलाकुसर बघायला मिळते. आपल्याला दर्शनासाठी जाण्यासाठी ह्या बाजूने जायला लागते. तर आपण दर्शन घेऊयात. या ठिकाणी आपल्याला सुंदर असे स्वामीनारायण मंदिर बघायला मिळते. मित्रांनो, या मंदिराची खासियत येथील कलाकुसर आहे आणि आपण हीच बघण्यासाठी इथं आलेलो आहोत. चला तर मित्रांनो, आपण मंदिर शांतपणे बघूयात. या मंदिरामध्ये कोणत्याही स्वरूपाचे स्टील वापरलेले नाही आणि हे संपूर्ण बांधकाम दगडामध्ये केलेले आहे. या मंदिरांच्या दगडांवर कोरीव आणि बारीक नक्षीकाम हे राजस्थानी कारागिरांनी केलेले आहे. या मंदिराचे 3D मध्ये डिझाईन हे लिनबर्न या ठिकाणी केलेले आहे आणि त्यानुसार हे सर्व दगड इंटरलॉकिंग सिस्टीम पद्धतीने एकमेकांवर लॉक केलेले असून त्या पद्धतीने हे मंदिर उभे केलेले आहे. मित्रांनो, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी डाव्या बाजूला ज्योताघर आहे. आपल्याला इथे शूज आणि चप्पल आपले काढून आपल्याला पायऱ्यांनी वर मंदिरात जायला लागेल. सो गाईज, चला तर. हे मंदिर 140 कोरीव बारीक नक्षीकाम केलेल्या खांबांवर उभे असून त्यावर 109 बारीक नक्षीकाम केलेले तोरणं लावलेले आहेत. सुंदर अशा टेकडी लगत हे मंदिर आपल्याला अतिशय सुंदर आणि छान असे दिसते. विहंगम असे हे दृश्य आहे. अतिशय बारीक नकाशी केलेले हे छोटे छोटे घुमटं आणि हे मंदिर खूपच सुरेख आणि सुंदर आहे. आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे. आपण इथपर्यंत शूटिंग करत आहोत. सो गाईज, दर्शन घेऊन येतो. या मंदिरामध्ये एकूण 10,269 कोरीव शिल्पे आणि देवतांच्या मूर्त्या आहेत. हे मंदिर भारतातील सर्व देवी देवतांचे त्याचबरोबर गुरु आणि संत यांचे प्रतिनिधित्व करते. हे मंदिर महाराष्ट्रातील गुरु शिष्य परंपरा आणि संत आणि देवतांचे प्रतिनिधित्व करते. या मंदिरामध्ये प्रामुख्याने गुलाबी वाळूचे खडक आणि लाल दगड वापरलेला आहे. BPS श्री स्वामीनारायण मंदिर हे पारंपरिकपणे हस्तनिर्मित दगडी मंदिर आहे जे प्राचीन भारतीय शिल्पशास्त्रांच्या तत्वानुसार बांधले गेले आहे. या मंदिरात सकाळी 7:30 वाजता शांगर आरती, 11:15 वाजता राजभोग आरती, सायंकाळी 7 वाजता संध्या आरती आणि रात्री 8:30 वाजता शयन आरती केली जाते. मंदिरामध्ये अभिषेक मंडप असून या मंडपामध्ये सर्व पर्यटकांना अभिषेक करण्यासाठी आमंत्रित केले जाते. भक्तीने आणि श्रद्धेने अभिषेक केल्यास पर्यटकांच्या आंतरिक इच्छा आणि प्रार्थना पूर्ण होतात. त्याचबरोबर आध्यात्मिक आशीर्वादाबरोबर जीवनात यश आणि शांती लाभते. या मंदिरावरील बारीक नकाशी काम पाहून पर्यटक या ठिकाणी विसावतो आणि सुखावून जातो. मंदिराच्या प्रांगणामध्ये एक गिफ्ट शॉप असून या गिफ्ट शॉपमध्ये हिंदू धर्मावरील मंदिरातील पुस्तके, पेनड्राईव्ह आणि भजन कीर्तन आणि ध्यानासाठी CD, DVD, हर्बल उत्पादने आणि भेटवस्तूंचा विस्तृत संग्रह आपल्याला पाहायला मिळतो.
मंदिराला भेट देण्याचा मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे दररोज सकाळी 11:15 वाजता होणाऱ्या मध्यान्ह आरती समारंभाचे साक्षीदार होणे. हा एक प्राचीन हिंदू अर्पण आहे जो पवित्र प्रतिमांसमोर वाती हलवून आणि संगीतमय प्रार्थनेसह केला जातो. मित्रांनो, खूप छान असे स्वामीनारायण मंदिराचे दर्शन झालेले आहे आपल्याला. आणि आपण आता 2 मंदिरांचं आज आपण हे घेतलेलं आहे. आगम मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता हे स्वामीनारायण मंदिराचं देखील दर्शन घेतलेले आहे. आता आपण इस्कॉन मंदिराकडे जाणार आहोत, जे आहे कात्रज बायपासने आपण कात्रजवरून पूर्वेकडे गेलो की कोंढव्याला इस्कॉन मंदिर आहे. इस्कॉन मंदिराला देखील आपण भेट देणार आहोत. स्वामीनारायण मंदिरामध्ये आपण थोडीशी पेटपूजा करणार आहोत. या मंदिरामध्ये कॅन्टीन दिलेलं आहे. आपण कॅन्टीनमध्ये जाऊन थोडंसं काहीतरी खाऊयात. चला तर, मला पण दाखव. मित्रांनो, आपण आता स्वामीनारायण टेम्पलच्या कॅन्टीनमध्ये आहोत आणि आपल्याला या ठिकाणी खिचडी घेतली आपण आणि खमण ढोकळा घेतलेला आणि त्याबरोबर आपल्याला 2 ताक मिळालेले आहेत आणि पाणी बॉटल. संपूर्ण 140 रुपयामध्ये आपण घेतलेलं आहे आणि आता ह्याचा आपण आस्वाद घेणार आहोत. सो गाईज, चला तर नाश्ता करून घेऊ. नमस्कार मित्रांनो, आपण कात्रजपासून 2.5 किलोमीटरवर स्थित असलेले इस्कॉन मंदिर या मंदिराला भेट द्यायला आलेलो आहोत. कृष्णाचं मंदिर आहे मित्रांनो. अतिशय सुंदर आणि कलाकुसर इथे आपल्याला बघायला मिळेल. सो गाईज, लेट्स गो. 2013 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले. मंदिरात मुख्य राधाकृष्ण मंदिर आणि व्यंकटेश्वर बालाजी मंदिर आहे. राधाकृष्ण मंदिर हे उत्तर भारतीय आर्किटेक्चर शैलीमध्ये लाल दगड आणि संगमरवरी वस्तूंनी बांधले गेले आहे. तर व्यंकटेश्वर मंदिर दक्षिण भारतीय आर्किटेक्चर शैलीमध्ये कोटा दगड वापरून तयार केले गेले आहे. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama.
सरकार की यशोमती नंदन प्रजवरनांदन गोकुलरंजन कानन यशोमती नंदन प्रजवरनांदन गोकुलरंजन
मित्रांनो, आज आपण सकाळपासून शनी मंदिर, नंतर आगम मंदिर, त्याच्यानंतर आपण स्वामीनारायण मंदिर आणि स्वामीनारायण मंदिर झाल्यावर आपण इस्कॉन मंदिरात येऊन पोचलो आणि प्रत्येक ठिकाणी आपलं छान असं दर्शन झालेलं आहे. अतिशय हे तुम्ही जर पुण्यात कात्रज या भागात राहत असाल तर सकाळी लवकरात लवकर तुम्ही हे दर्शनाचं जर योजना केली, अर्ध्या दिवसामध्ये तुमचे छान असे दर्शन होऊ शकतात. तर तुम्ही असाच प्लॅन करून या प्रत्येक मंदिरांना भेट द्या आणि दर्शन घ्या. सकाळी लवकरात लवकर फक्त तुम्हाला निघायला लागेल. सो गाईज, स्टे ट्यून, आमचे व्हिडिओ पाहत राहा. तुम्ही माझ्या चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा शेअर करा.